जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 83वा दिवस, 24 मार्च 2026, मंगळवार. सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. तेव्हा नेहमीप्रमाणे आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे. तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे.
ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 6व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आध्यात्मिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 40 या अंकानंतर मुखे बधीर या शब्दांनी सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. मुखे बधीर. राखोडे, थोटे चळले आणि वेडे, पांगुळ कुर्हे आणि पावडे या नाव. आध्यात्मिक. तारसे गुले काने कैरे, गारोळे जामून टापरे, शंडागुळे गेंगाने विदरे या नाव आध्यात्मिक. दातिरे बोचिरे घानाळ, घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ, अतिकृश अतिस्थूळ या नाव आध्यात्मिक. तोतरे बोबडे निर्बळ, रोगी कुरूप कुटिळ, मत्सरी खादाड तपिळ या नाव आध्यात्मिक. संतापी अनुतापी मत्सरी, कामिक हेवा तिरस्कारी, पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक. उठवन ताठा करक, आवटळे आणि लचक, सुजी आणि चालक या नाव आध्यात्मिक. सल आडवे गर्भपात, स्तन गुंते सन्निपात, संसार कोंडे अपमृत्य या नाव आध्यात्मिक. नखविख आणि हिंगुर्डे, पासट आणि वावडे, उगीच दात खीळ पडे या नाव आध्यात्मिक. जळती पाती सुजती भवया, नेत्री होती रांजणवडिया, चाळसी लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक. वांग तीळ सुरमे लांसे, चाम कीळ गलंडे मसे, चुकूर होईजे मानसे या नाव आध्यात्मिक. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटच्या ओळी 41 या अंकानंतर मुका बहिरा या शब्दांनी ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. मुका बहिरा. जन्मतःच ओठ तुटका म्हणजे राखोडे, थोटा चळलेला, वेडा पांगळा उघडा, एका पायाने आखूड, तारवटलेल्या डोळ्याचे, मान वाकडी करून गुले पाहणे, काने तिरके, गार डोळे, गुटका ठेचाळत चालणारे, 6 बोटांचे गेंगाने, कुरूप, पारोळ्या दातांचे, पुढले दात पडलेले, मोठ्या नाकाचे, नकटे, कान नसणे, बडबड्या, आपल्याशीच बडबडणारा, रोडका, स्थूलदेही, तोतरे बोबडे, अशक्त, रोगी, कुरूप, कुटीळ, मत्सरी, खादाड, तापट, संतापी, पश्चाताप करणारा, मत्सरी, कामुक, एक हेवेखोर, तिरस्कार करणारा, पापी, अवगुणी, विकारी, उठवणीला येणे, ताठा असणे, उसन भरणे, मान अवटळणे, लचक भरणे, सूज येणे, पायांचे सांधे धरणे, चाळक बाहू होणे, सल म्हणजे न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे,
स्तनांत गाठी होणे, संनिपात म्हणजे ज्वरताप, संसारातील संकटे, अपमृत्यू, नखाचे विष बाधणे, हिंगुरडे म्हणजे कान टोचल्याने होणारी जखम बळावून तिची गाठ बनणे, तुपट, ओशट म्हणजे बासट, शिळे खाऊन किंवा कुपथ्याने बळावलेली व्याधी, उगीच दातखिळी बसणे, पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्यांत रांजण वाड्या होणे, डोळ्याला चाळीची म्हणजे अधूपणा लागणे, त्वचेवर काळसर डाग, पुळ्या, योग पडणे, तीळ, सुरमा, लांसरे, चामखीळ, कांडूक म्हणजे गालंडे, चेंड, गालंडे, वेंड, मसे, व्रण, मन भ्रमिष्ट म्हणजे चूर होणे. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण आज ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलेले आहे. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.